आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। गौ माता की जय। भारत माता की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। नमस्कारुनी अनसूयेते तिन्ही जोडले सूर्याते। रवि दर्शन झाले निरुते कौशिकाते कुष्ठळ। मग तो तेची क्षणी पडला प्राणमुक्त केवळ झाला। हाहाकारू प्रवर्तला जन झाला दुश्चित। मग ते तत्पत्नी कंपित झाली मूर्छित भूमीवरी पडली। दुःखे आक्रंदू लागली आग अंग घाली भूमीसी। म्हणे ओ जळो माझी मती पाहिली विषाची प्रचिती। ललाट पीटी दोन्ही हस्ती वदनी मृत्तिका घाली तसे। अनसूया मातेनं कौशिक ब्राह्मणाच्या पत्नीला समजावून सांगितलं, तुझा स्वधर्म कोणता? तुझं पातिव्रत्य धर्म इतकं सामर्थ्यवान आहे, इतकं बळकट आहे की एखाद्या ब्राह्मणाच्या शापाने तुझा पती कदाचित मरणार नाही। तू त्याची प्रचिती घे। तुझं पातिव्रत्य, तुझी पतिनिष्ठा, तुझा सती धर्म इतका ज्येष्ठ आहे, इतका श्रेष्ठ आहे, इतका बलवान आहे, इतका सामर्थ्यवान आहे की एखाद्या ब्राह्मणाच्या शापाने तुझा पती मृत्यू पावणार नाही। तू माझ्या वचनावरती विश्वास ठेव आणि माझं ऐक। असं म्हटल्यानंतर कौशिक ब्राह्मणाच्या पत्नीनं निर्धार केला, निश्चय केला की माता अनसूया सांगते तर तिच्या शब्दावरती विश्वास ठेवून आपण हे केलं पाहिजे। आणि मग सारे सुर नर ऋषीगण हे सगळे आभाळामध्ये थांबले की आता काय घडतंय। अनसूया मातेनं कौशिक ब्राह्मणाच्या पत्नीची समजूत घातलीये आणि प्रत्यक्ष सूर्याचं दान जे आपण मागत होतो ते सूर्याचं दान आता कौशिक ब्राह्मणाची पत्नी आपल्याला देणार आहे। आणि यासाठी हे सारे सुर नर ऋषीगण पितरगण सारे भूत मात्र हे मोठ्या कौतुकानं अपेक्षेनं आकांक्षेनं आतुर होऊन बघताय की आता काय घडतंय। आणि कौशिक ब्राह्मणाच्या पत्नीनं महासती अनसूयेच्या चरणावरती मस्तक ठेवलं, तिला नमस्कार केला, डोळे बंद केले आणि दासोपंत सांगतात, नमस्कारुनी अनसूयेते तिन्हे सोडिले सूर्याते। रवि दर्शन झाले निरुते कौशिकाते कुष्ठळ। दासोपंत म्हणतात की अनसूयेच्या चरणावरती मस्तक ठेवून या कौशिक ब्राह्मणाच्या पत्नीनं माता अनसूयेला वंदन केलं आणि तिनं सूर्याला शापातून मुक्त केलं। त्याला जे स्तंभित केलं होतं, त्याला स्थिर केलं होतं, त्याला थांबवलं होतं, त्याला शाप दिला होता
की तू उगवणार नाहीस. आणि तिनं मोठ्या निर्धारानं या सूर्याला मुक्त केलं. सर्वांना रवी दर्शन झालं, सूर्याचं दर्शन झालं, सवित्याचं दर्शन झालं. आणि या सर्वांच्या सोबतच दासोपंत म्हणतात की या कुशळ असणाऱ्या कौशिकाला सुद्धा, या कौशिक ब्राह्मणाला सुद्धा सूर्याचं दर्शन झालं. आणि ज्या क्षणी सूर्याचं दर्शन झालं त्या क्षणी मग तो तेची क्षणी पडला, प्राणमुक्त केवळ झाला, हाहाकारू प्रवर्तला, जन झाला दुष्टित. मग ते तत्पत्नी कंपित झाली, मूर्छित भूमीवरी पडली, दुःखे आक्रंदू लागली, अंग घाली भूमीवरी. दासोपंत वर्णन करतात, ज्या क्षणी रवी दर्शन झालं, सर्वांनी ते दर्शन घेतलं, तसंच या कौशिक ब्राह्मणाला सुद्धा, या कुश्चिळाला सुद्धा, या पापी अधर्मी अशा प्रकारच्या ब्राह्मणाला सुद्धा रवी दर्शन झाले. आणि रवी दर्शन झाल्याबरोबर मांडव्य ऋषींनी दिलेला शाप खरा होतोय. काय झालंय? ज्या क्षणी कौशिक ब्राह्मणाला रवी दर्शन झालं, सूर्य दर्शन झालं, त्या क्षणी तो प्राणमुक्त झाला. त्याचा देह, त्याच्या देहामधून प्राण निघून गेला, तो प्राणमुक्त झाला. आणि सगळीकडे हाहाकार माजला, जन चिंता करू लागले, त्या जनांच्या मध्ये हाहाकार माजला. आणि त्याच वेळी त्याच्या पत्नीनं हे बघितलं, कौशिक ब्राह्मणाच्या पत्नीनं हे बघितलं, मात्र तिचं शरीर थरथर कापू लागलं, ती कंपित झाली आणि मूर्छित होऊन जमिनीवरती पडली. दुःख झालं तिला. दुःख झाल्यानंतर ती मूर्छित झाली, मूर्छित होऊन जमिनीवरती पडली, आक्रंदू लागली, जमिनीवरती अंग घालू लागली, लोळू लागली, जमिनीवरती लोळण घेऊ लागली, दुःखानं आक्रंदू लागली. आणि ती काय म्हणते? म्हणे वो जळो माझी मती, पाहिली विषाची प्रचिती, लल्लाट पीटी दोही हस्ती, वदनी मृत्तिका घालीत असे. असीम असं दुःख जे तिला सहनच होत नाहीये, असं दुःख तिला झालं. ती भूमीवरती लोळायला लागली, आक्रंदू लागली, आक्रोश करू लागली. आणि ती म्हणते, वो जळो माझी मती, काय मला कुठून बुद्धी सुचली, अशी कशी माझी कुमती, कुबुद्धी, आणि मला ही कुबुद्धी झाली. जळो माझी मती, पाहिली विषाची प्रचिती, मला अशी बुद्धी कशी झाली? मी विषाची प्रचिती बघितली, मी विषाची परीक्षा बघितली, विषाला चाखून बघितलं, अशी कुबुद्धी झालीच कशी माझी? आणि ती दोन्ही हातांनी आपलं कपाळ करंट ही पिटू लागली, कपाळावरती दोन्ही हात मारून घेत होती. आणि तिला कसं वागावं, काय करावं, तिला इतकं अतीव दुःख झालं की तिला सुचेना. जमिनीवरती जी माती होती ती माती ती हाताने तोंडात घालायला लागली, वदनी मृत्तिका घालीत असे. इतकं दुःख, अतीव दुःख, शब्दांमध्ये ते व्यक्त करता येत नाही. तिला काय वागावं, काय बोलावं, कसं वागावं तिला कळेना. जमिनीवरती लोळण घेते, आक्रोश करते आणि आपल्या बुद्धीला ती दोष देते, मला ही बुद्धी झाली कशी? आणि दोन्ही हातांनी आपलं करंट कपाळ ती हातांनी आपटून घेते. पिटी ताती दोही भुजा, दोही हस्ती, दोन हातांनी कपाळावरती मारून घेते आणि जमिनीवरची जी माती आहे ती माती तोंडामध्ये घालते. उध्वस भासती वो दिशा, उध्वस भासती वो दिशा, पापी सूर्ये हावो कैचा, नेणे माझिया पुरुषा, केंठी
फासा घालीन मी. आपल्या कपाळावरती हात मारून घेते. तिला सगळ्या दिशा या उद्ध्वस्त झाल्यासारख्या दिसतायत, उदास दिसतायत. आणि ती म्हणते की पापी सूर्य हावो कैसा. खरं म्हणजे हा पापी सूर्य कसा आहे बघा हो. या सगळ्या माझ्या बाजूच्या सगळ्या दिशा मला उद्ध्वस्त दिसतायत. मला उगवती दिसतच नाहीये. जी उगवतीची म्हणून दिशा आहे, जिथे सूर्य उगवलाय, हा सूर्य मात्र पापी आहे. हा असा कसा पापी आहे. नेणे माझी या पुरुषा. कसा पापी आहे तर त्यानं माझ्या पुरुषाला घेऊन गेलाय. तो माझ्या पतीला, तो माझ्या परमेश्वराला, तो माझ्या ईश्वराला तो घेऊन गेलाय. आणि आता मात्र मी कंठी फासा घालीन मी. आता माझ्या कंठामध्ये मी फास घालून घेईन. मला या सृष्टीचा काय उपयोग आहे. माझा पतीच या सृष्टीवरून, या पृथ्वीवरून निघून गेलाय. आक्रोश करते, रडते, आक्रंदते आणि सूर्याला मात्र ती पापी म्हणून दोष देते. अंतरी दुःखाचा पुरू, अंतरी दुःखाचा पुरू, बुद्धी पडला अंधकारू, अंगी अंगावरी मारू, रक्त पुरू चाली लावू. अंतःकरणामध्ये दुःखाचा पूर लोटलाय. बुद्धीत अंधकार पडलाय. तिला काय करावं सुचत नाहीये. बुद्धीवरती अंधार आहे. बुद्धीमध्ये अंधार झालेला आहे. आणि ती स्वतःला मारून घेते. अंगी अंगावरी मारू. ती घाव घालते स्वतःलाच. आणि या घावांच्यामुळे शरीरावरती जे घाव होत आहेत, त्या घावांच्यामुळे रक्त येते आणि रक्ताचे पाट वाहत आहेत. तिची मती भ्रमित झालीये. तिच्या बुद्धीमध्ये अंधार झालेला आहे. तिला काय करावं हे सुचत नाहीये. अंतःकरणामध्ये दुःखाचा पूर लोटलेला आहे. करी केशाचे उत्पाटन, करत्वये पिटी वदन, टपकी सांडो पाहे प्राण, तव ते मरण न पावे. तव ते बोले अनसूया, आवो सांभाळी आपुलिया, नाशु कैचा ईशा तया, तुआ धैर्य सांडिले. अंगावरती घाव स्वतःच्या करून घेते. त्यातून रक्त वाहतय आणि डोक्यावरचे केस उपटून टाकते. स्वतःच्या हाताने आपल्या डोक्यावरचे केस उपटते. दोन्ही हाताने आपल्या तोंडात मारून घेते, गालावरती मारून घेते. आणि इतका आक्रस्ताळेपणा, इतकं आक्रंदन, इतका दुःखावेग आहे, इतका प्रचंड दुःखाती वेग आहे, दुःखाचा पूर आहे अंतःकरणामध्ये, की तिला आपली इंद्रिय, आपलं मन काहीच ताब्यात ठेवता येत नाहीये. तिच्या आवाकाच्या बाहेर तिचं सगळं इंद्रियांचं चलन झालंय. ती स्वतःला मारून घेते, डोक्यावरचे केस उपटते, आक्रंदन करते, अंगातून रक्ताचा पूर वाहतोय आणि आपल्या तोंडामध्ये, गालावरती मारून घेते. आणि इतका दुःखाती वेग आहे, इतके सोसते ती घाव, पण शरीर मात्र आता प्राण टाकून देईल की काय, इतकं दुःख, इतके घाव शरीरावरती झाले. आणि हे अनसूया माता बघते. अनसूया मातेनं ते बघितलं आणि माता अनसूया म्हणते, आवो सांभाळी आपुलिया. माय, स्वतःला सांभाळ, स्वतःला सांभाळ. नाशु कैचा ईशा तया, तुआ धैर्य सांडिले. तुला मी सांगितलं होतं, निर्धार कर, निश्चय कर. हा निश्चय कोणता होता? की तुझा जो आत्मा आहे, जे चैतन्य आहे, तो आत्मा म्हणजे परमेश्वर, तो तुझा पती आहे, तुझा भरतार आहे. आणि तो जर तुझा भरतार आत्मा परमात्मा असेल तर
तो मृत्यू पावेलच कसा? जर तो ईश्वर आहे तर ईश्वर अमर आहे, अजर आहे, अज आहे, अक्षर आहे, अविनाशी आहे, अमोघ आहे. जर तुझ्या आत्म्यातलं चैतन्य तुझा परमेश्वर आहे आणि तुझा परमेश्वर जर तुझा पती आहे तर पती हा ईश्वर आहे आणि म्हणून तो अज आहे, अक्षर आहे, अविनाशी आहे. आणि पुन्हा अनसूया या वचनाची आठवण करून देते. ती म्हणते, नाशू कैसा तया ईशा, नाशू कैसा ईशा तया. तुझ्या आत्मतत्वातलं जे चैतन्य, जो तुझा पती आहे, जो ईश्वर आहे, त्याला नाशच नाहीये, तो अविनाशी आहे. आणि मग मला सांग, त्याला नाश कसा असेल? आणि ती त्या कौशिक ब्राह्मणाच्या पत्नीला म्हणते, अनसूया माता, की माय, तू धैर्य सांडलंस, तू धैर्य सोडलंस आणि ही तुझी चूक झाली. तू धैर्य ठेवायला हवंस, तू धैर्य ठेव असं मी तुला सांगितलं होतं. तू माझ्या वचनावरती विश्वास ठेव असं मी तुला बोलले होते की तुझा पती मरणार नाही. तुझी पतिनिष्ठा इतकी सामर्थ्यवान आहे, तुझं पातिव्रत्य इतकं श्रेष्ठ आहे की एखाद्या ब्राह्मणाच्या शापानं तुझा पती मरणार नाही. पण तू धीर सोडलास, तू तुझा निर्धार सोडलास. माय, तुवा धैर्य सांडिले, तू तुझं धैर्य मात्र सोडून दिलंस बाई. धैर्य योगे करी सती, तेन करवे या श्रीपती. सांडी माया पडळ भ्रांती, सत्ववृत्ती जाणपा. येरी न सांडी मोहाते, मग अनसूया म्हणे ती ते. माझे सत्व पाहे येथे, तव पती ते उठवीन. इतुले पडता श्रवणी, मग ते सावध झाली मनी. देव पाहती विमानी, अगम्ये करणी सतीची. झाले सर्वांगा स्फुरण. धैर्याचा योग करायला हवा, अनसूया माता म्हणाली होती. पण कौशिक ब्राह्मणाच्या पत्नीला ते धैर्य धरवलं नाही. ते तिनं सोडलं, ते सांडलं. आणि मग अनसूया माता म्हणते, माय, तू धैर्य सोडलंस. धैर्य हा एक योग आहे आणि तो सतीनं करायला हवा. श्रीपतीला सुद्धा तो केला जात नाही. आणि अशी धीरोदात्त बुद्धी, अशी धीरोदात्त वृत्ती ही ठेवायला हवी. सांडी माया पडळ भ्रांती, हे सारं मायावी आहे, हे मायावी आहे, मिथ्या आहे, खोटं आहे, भ्रांती आहे. हे सगळं तू सोडायला हवंस. सत्ववृत्ती जाण पा. आणि तुझ्या मनातली जी सत्वाची वृत्ती होती तिला जाणून तू धैर्य टिकवायला हवं होतस. पण येरीनं सांडी मोहाते, तुलाही मोह पडला. तूही मायापाशामध्ये गुरफटलीस. या सृष्टीच्या माया विभ्रमामध्ये तूही गुरफटलीस. मग अनसूया माता तिला म्हणते, थांब, काळजी करू नकोस. माझे सत्व पाहे येते. तुझा धीर तू सोडलास, पण तू थांब. आता तू माझं सत्व पहा. तुझ्या पतीला मी उठवीन, मी त्याला उठवीन. आणि इतुले पडता श्रवणी, मग ते सावध झाली मनी. दुःखाती वेगानं, जिच्या मनावर, देहावरती जिचा ताबाच राहिला नव्हता, अशी कौशिक ब्राह्मणाची पत्नी ती सावध झाली. तिनं अनसूया मातेचे हे शब्द ऐकले की काळजी करू नको, सावध हो, मी तुझ्या पतीला उठवीन. तू माझं सत्व बघ, तू माझा निर्धार बघ. निर्धार आणि सत्व
इथे अनसुया माता समानार्थाने इथे वापरते. निर्धार तू सोडलास म्हणून सत्व सुटलं बाई. आणि म्हणून बाईनं निर्धार कधी सोडायचा नाही. पतिसेवेचा पतिनिष्ठेचा हा निर्धार आहे, हा निश्चय आहे. निश्चय अतिशय महत्वाचा आणि म्हणून तो धीरोदात्त निश्चय सोडायचा नाही. ही वृत्ती आहे आणि ही वृत्ती जिथं सांडली तिथं सत्वही सुटतं आणि म्हणून धीर सोडायचा नाही. धीर सोडला की सत्व सुटतं. माता म्हणते की माय तू धीर सोडलास, तू धैर्य सांडलंस आणि म्हणून सत्व सुटलं. ऐक, तू आता माझं सत्व बघ, तुझ्या पतीला मी उठवते, काळजी करू नको. आणि इतकं कानावर त्या अनसुया मातेचे शब्द पडले मात्र कौशिक ब्राह्मणाची पत्नी सावध झाली. त्याचबरोबर इतुले पडता श्रवणी मग ते सावध झाली मनी. देव पाहती विमानी अगम्ये करणी सतीची. आणि मग केवळ कौशिक ब्राह्मणाची पत्नी सतीच नव्हे तर सारे देव विमानामध्ये ताटकळत होते की आता अनसुया मातेचं हे सत्व, तिची पुण्याई, तिचं कर्तृत्व, तिचं सामर्थ्य काय घडेल बरं आता, हे आता आम्ही पाहू. आणि दासोपंत वर्णन करतात, झाले सर्वांगा स्फुरण परिते सावरी दाटून. अचळ खोवी सरसावून करी चिंतन भर्तृचे. त्यांनी वर्णन केलंय, अनसुया मातेनी डोळे बंद केले. सर्वांगामध्ये तिच्या स्फुरण झालंय आणि हे स्फुरण तिला इतकं आतून दाटून आलंय, पण तरी सुद्धा ती त्याच्यावरती आवर्त घेते, निश्चयानं स्थिरत्व सांभाळते. आणि तिनं काय केलंय, तिनं पदर खोचलाय सरसावून. अतिशय चलत चित्रासारखं वर्णन दासोपंत करतात. असं वाटतं की आपल्या समोर ही एक फीत सुरू आहे, चित्रांची फीत जाते, आम्ही जणू काही चित्रपट बघतोय. देव पाहती विमानी, देव आभाळामध्ये ताटकळलेत, आकाशामध्ये विमानामध्ये ताटकळलेत की सतीची ही अगम्य करणी आता आपण बघणार आहोत, ते तिथे ताटकळलेत. आणि हिच्या सर्वांगाला स्फुरण झालंय. सर्वांगाचं स्फुरण झाल्यानंतर तिनं ते सगळं स्फुरण दाटून सांभाळून सावरून घेतलंय आणि तिनं सरसावून पदर खोचलाय. पदर खोचलेला आहे, तिची कंचुकी तटतटून आली आहे आणि नेणकैची झाली त्रिपुटी. रज तम आणि सत्व यांचं एकीकरण झालंय, लयस्थान निर्माण झालंय, यांचा लय झालेला आहे आणि तिनं आपल्या पतीचं चिंतन केलेलं आहे. फार सुंदर वर्णन या ठिकाणी दासोपंतांनी अनसुया मातेच्या सत्व परीक्षणाचं, सत्व प्रचितीचं, सत्व कसोटीचं करताय. खरं म्हणजे हे दैवी गुण, पण मानवी देहातून ते प्रकट होताना त्या देहाचे सगळे रूप स्वरूपाचं चित्रीकरण दासोपंत आपल्याला सांगतायत. झाले सर्वांगा स्फुरण परिते सावरी दाटून. अचळ खोवी सरसावून करी चिंतन भर्तृचे. नेणो कैची आली त्रिपुटी आंगी कंचुकी तटतटी. उन्मळिली पूर्वदृष्टी सत्वपोटी न सावरे. आणि मग रजतम सत्वांचं लयस्थान निर्माण झालेली अनसुया माता, तिची कंचुकी तटतटते, ते स्फुरण सर्वांना ते दिसतंय. आणि उन्मळिली पूर्वदृष्टी, तिनं तिची दृष्टी पूर्व दिशेला टाकली मात्र सत्वपोटी न सावरे. तिनं आजवर सांभाळलेलं
केलेली पती सेवेचं पातिव्रत्य धर्माचं ते तेज सत्व श्रेष्ठ असं तिची ती निष्ठा आणि तिचं सामर्थ्य, ते जे सत्व आहे ते सत्व तिच्या पोटामध्ये मावेना, तिच्या अंतःकरणामध्ये मावेना, तिच्या देहात मावेना. आणि हास्ये आनंदे भरली ऐसी प्रेता जवळी आली. अनसूया आनंदली काय बोलली ते वेळी. प्रसन्न चित्त झालेली आहे, अंगामध्ये स्फुरण चढलेलं आहे, अंतःकरणामध्ये ते सामावत नाहीये, ते दाटून आलेलं आहे. आणि ते स्फुरण, ते सत्व तिच्या देहामध्ये सांभाळल्या जात नाही, ते सावरत नाहीये. रजतम सत्वाचं लयस्थान निर्माण झालेला तो अनसुया मातेचा देह, पोटामध्ये सत्व आहे आणि ते थांबत नाहीये, पोटामध्ये आवरलं जात नाहीये आणि देहातून ते सत्व बाहेर पडतंय. दृष्टी वाटे पूर्व दिशेला ते बघतेय आणि पूर्व दिशेला बघितल्यानंतर हास्ये आनंदे भरली. तिला अतिशय आनंद झालाय, ती स्मित हास्य करते. चैतन्यानं स्फुरलेला हा देह, ती हसत मुख अशी त्या प्रेताजवळ आली, ऐसी प्रेताजवळ आली. अनसूया आनंदली काय बोलली ते वेळी. अतिशय प्रसन्न चित्तानं आनंदून ती प्रेताजवळ आली. कौशिक ब्राह्मणाच्या प्रेताजवळ ती आली आणि काय बोललीये. दासोपंत म्हणतात काय बोलली ते वेळे. पुढे अनसूया म्हणते, माझा भरता परमेश्वरू सत्ये असेल हा निर्धारू. तरी हा मृत्ये द्विजवरू अति सत्वरू उठेल. इतुला संकल्प करिता उठिला द्विज अवचिता. जैसी जागृती ये निद्रिस्ता वेगु पुरता आपैसा. अनसूया आनंदली, हर्ष उल्हासानं, प्रफुल्लित चैतन्यानं, चित्तवृत्ती जिच्या प्रसन्न वृत्तीनं प्रफुल्लित झाल्यात अशी चैतन्याचं स्फुरण पावलेली, सत्व रजतमाचा लयस्थान देहामध्ये प्राप्त झालेली महासती अनसूया माता कौशिक ब्राह्मणाच्या त्या प्रेताजवळ आलेली. आणि ती पुढे म्हणाली, त्यावेळेला ती म्हणाली, त्या क्षणी ती बोलली, माझा भरता परमेश्वरू सत्य असेल हा निर्धारू. तरी हा मृत्ये द्विजवरू अति सत्वरू उठेल. केवढा आत्मविश्वास आहे, हा जो निर्धार आहे, हा जो निश्चय आहे, तो आत्मविश्वास आहे. ती म्हणाली, माझा भरता परमेश्वरू, माझा पती प्रत्यक्ष परमेश्वर आहे, प्रत्यक्ष ईश्वर आहे. आणि सत्य असेल हा निर्धारू. असा माझा निर्धार जर सत्य असेल तर तरी हा मृत्ये द्विजवरू अति सत्वरू उठेल. माझा पती हा माझा परमेश्वर आहे, असा जर माझा दृढ निश्चय सत्य असेल, माझ्या मनापासून तो निश्चय जर सत्य असेल तर हा मृत पावलेला जो ब्राह्मण आहे, हा जो विप्र आहे, हा ब्राह्मण तात्काळ उठून बसेल. आणि तिने संकल्प केला, डोळे झाकले, विवेक स्थिती प्राप्त केली आणि इतुला संकल्प करिता उठिला द्विज अवचिता. जैसी जागृती ये निद्रिस्ता वेगू पुरता आपैसा.
आणि ज्या क्षणी अनसुया माता हे बोलली त्या क्षणी तिचा सत्य संकल्प, निर्वाणीचा सत्य संकल्प प्रचितीला आला आणि इतुला संकल्प करिता तिचा संकल्प तिने बोलून दाखवला. सत्य संकल्प ती म्हणाली, मात्र तिच्या मुखातून ते शब्द बाहेर पडतात न पडतात तोवर हा जो मृत पावलेला ब्राह्मण आहे, हा ब्राह्मण अचानकपणे उठून बसला. जणू काही गाढ झोपेत असलेला एखादा माणूस, त्याला अचानक जाग यावी, कोणीतरी त्याला हलवून उठवावं असा तो उठून बसला. आणि त्याचा जो वेग होता, आवेग होता, तो अतिशय स्वाभाविक, आपैसा वेग पुरता आपैसा. जणू तो मेलाच नव्हता, जणू तो निद्रिस्त अवस्थेमध्ये होता. अशा अवस्थेतून तो फक्त जागा झालाय. इतका स्वाभाविकपणे, सहजपणे तो तात्काळ उठून बसला. पुढची कथा आपण उद्या याच ठिकाणी याच वेळी दासोपंतांच्या शब्दामध्ये ऐकूया. दासोपंतांचं हे ओवीबद्ध प्राकृत 6 अध्यायी, छोटे खानी, अगदी सगळ्यात छोटी ग्रंथरचना आहे ही दासोपंतांची. अशी ही ग्रंथरचना, असं हे दत्त महात्म्य आपण दत्त जन्माच्या दिवशी आपण हे पूर्ण करणार आहोत. आपण रोज मोठ्या प्रेमानं दासोपंतांच्या भक्तीपोटी आपण हे ऐकता आहात, मला याची जाणीव आहे. आणि म्हणून आपणा सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला मी पुन्हा एकदा साष्टांग दंडवत घालते. याच पद्धतीनं दासोपंतांची ही कथा आपण पुढचे 5-6 दिवस, 7-8 दिवस ऐकणार आहोत. आज इथेच थांबते. धन्यवाद. आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. गो माता की जय. भारत माता की जय. सद्गुरु